कोल्हापुरात शिवसेना बांधणीवर भर. उदय सामंत यांची मोठी घोषणा. आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शिंदेगट आपली मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात केले आहे. पुण्यात स्वबळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेच्या प्रचाराची पहिली सभा कोल्हापुरात होत असे. हाच वारसा जपत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत असावी अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात पक्षाची भविष्यातील वाटचाल कशी असावी याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात विधानसभेच्या जागा 10वरून 13 झाल्या, तर शिवसेना किती जागा मागणार या प्रश्नावर सामंत यांनी म्हटलंय की किती जागा लढवायच्या आणि कोणासोबत युती करायची याबाबत आमची रणनीती आम्ही योग्य वेळी जाहीर करू. कोल्हापूर लोकसभेसाठी संजय मंडलिक किंवा जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला 1.5 लाख मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना सामंत यांनी विधान केलं आहे. बारामतीची जागा ही पारंपरिकपणे पवार कुटुंबाची आहे. अजितदादा सध्या आपल्यासोबत असल्याने ही जागा बिनविरोध व्हावी अशी आमची विनंती आहे आणि त्यासाठी सुनेत्रा वहिनींनी उद्धव ठाकरे यांना फोन केला असेल तर त्यात काही गैर नाही असे ते म्हणाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क भविष्यामध्ये संघटनेची वाटचाल कशा पद्धतीने असली पाहिजे, कशा पद्धतीने पदाधिकारी असले पाहिजेत याचं नियोजन करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही सगळ्यांनीच आपापलं मनोगत बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. भविष्यातली संघटना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील आणि शाखा प्रमुख असतील, ही रचना कशा पद्धतीनं असली पाहिजे याची देखील आमची चर्चा झाली. आणि आमचा 100% प्रयत्न राहील की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या प्रचार सभेची सुरुवात ही कोल्हापूरमधनं व्हायची आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवसेनेची संघटना कोल्हापूरमध्ये असेल अशा पद्धतीचा संकल्प या बैठकीमध्ये केला. कोणाची युती करायची की नाही हा निर्णय शेवटी मुख्य नेतेच घेत असतात. त्याच्यामुळं माझी संघटना, शिवसेनेची संघटना वाढवणं ही माझी जबाबदारी आहे. जसे बाकीचे पक्ष वाढवत आहेत, तर कुठेही वावगं बोललेलं नाही. इथं देखील महायुतीची सत्ता आहे, महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीची सत्ता आहे. पण त्याच्या अगोदरचं वाक्य कदाचित तुम्ही बाहेर असल्यामुळे तुम्ही ऐकलं नसाल. मी असं म्हटलं की पुण्याच्या पत्रकारांनी मला असा प्रश्न विचारला की 2029च्या स्वबळाची तुम्ही तयारी करताय का? त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणानं असं सांगितलं की आम्ही आमच्या लोकसभा आहेत त्याच्यापेक्षा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवतोय. आम्ही महायुतीतच लढणार आहोत. सुरुवातीला मी बोललो, पण कदाचित तुम्ही बाहेर होता. नाही, काँग्रेसला उत्तर संजय राऊतांनीच दिलेलं आहे, मला सांगायची काही आवश्यकताच नाही. पण एक महत्वाची गोष्ट आहे की माननीय दादांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी लढत असतील तर ती उमेदवारी बिनविरोध व्हावी. आज महायुतीचा होणार आहे. त्याच्यामुळे जे कोण उमेदवार भरण्यासाठी इच्छुक आहे त्यांना देखील आमची विनंती आहे की ती जागा जी आहे ती बारामतीची जागा ही पवार कुटुंबियांची पूर्वीपासून होती. तिथं अजितदादा लढायचे. आज दुर्दैवानं ते आमच्यामध्ये नाही आहे, तर तिथे सुनेत्रा वहिनीची जागा ही बिनविरोध व्हावी. ही तुमची जशी मनातली अपेक्षा आहे तीच आमची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.